राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जन्मभूमी म्हणून ओळख असलेल्या कसबा बावडा आणि लाईन बाजार परिसरात जातीय सलोख्याने बंधुभावाने लोक राहत असताना काही समाजकंटकांकडून सातत्याने शांततेला तडे देण्याचे प्रयत्न होत असल्याची तक्रार कसबा बावड्यातील नागरिकांनी आज पोलीस अधीक्षकांकडे केली। सध्या समाज माध्यमांवर द कसबा बावडा फाइल्स या नावाने व्हायरल करण्यात आलेल्या पोस्टमुळे या परिसरात तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या पोस्टमध्ये गेल्या काही वर्षातील विविध वादग्रस्त घटना मांडून एका समाजावर आरोप करण्यात आले आहेत। यामुळे दसरा, दिवाळी आणि निवडणूक काळात जातीय तेढ पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे। याबाबत कसबा बावडा आणि लाईन बाजार येथील नागरिकांच्या वतीनं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना निवेदन देण्यात आलं। दरम्यान व्हायरल पोस्टमध्ये 19 फेब्रुवारी 2025 रोजी शिवजयंतीत झालेला वाद, 2023 मधील लव जिहाद संबंधी घटना, नवरात्रात आलेले वादग्रस्त स्टेटस, लाईन बाजारातील जागेवरून झालेला वाद तसेच सप्टेंबर 2025 मधील 2 स्वतंत्र प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला आहे। या सर्व प्रकरणांमुळे काही नागरिकांमध्ये अस्वस्थता असून येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप मानसिंग जाधव यांनी केला। या ज्या पोस्ट आहेत त्या गेले 2022, 2023, 2025 यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाहीये आणि मुळात या गोष्टी या प्रकरणाशी जोडल्या जाऊन जातीय तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे। येणारी निवडणूक डोळ्यापुढे ठेवून कसबा बावडा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी आहे आणि या पडसाद अखंड महाराष्ट्रभर उमटतील या पद्धतीचे षडयंत्र रचलं जात आहे आणि याचा आम्ही सर्व कसबा बावडा, लाईन बाजार ग्रामस्थ जे आहे ते जाहीर निषेध करतो आहोत। कारण ही भूमी छत्रपती शाहू महाराजांची भूमी आहे आणि सर्व जाती धर्माचे लोक इथं एकत्रित गुण्यागोविंदाने राहत आहेत आणि तरी देखील हे वारंवार असे प्रयत्न चालू आहेत आणि असे जर प्रयत्न करत असतील तर त्याला आम्ही समस्त कसबा बावडा आणि लाईन बाजारातले समस्त नागरिक हे समाज माध्यमांवरील या भडकाऊ पोस्टचा शोध घेऊन संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच परिसरातील मंदिरे, धार्मिक स्थळे आणि ऐतिहासिक ठिकाणी योग्य पोलीस बंदोबस्त ठेवावा अशीही मागणी करण्यात आली असल्याचं मोहन सालपे यांनी सांगितलं। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी असलेल्या या कसबा बावड्यात गेल्या 2 दिवसापासून एक आक्षेपार्ह पोस्ट व्हॉट्सअपवर विविध समाज माध्यमावर फिरत आहे आणि त्या पोस्टच्या संदर्भात त्या पोस्टमध्ये काही चुकीची माहिती, काही कपोलकल्पित माहिती त्या पोस्टमध्ये नमूद केलेली आहे, जेणेकरून येणारा जो दसरा असू दे, दिवाळी असू दे किंवा आगामी निवडणुका असू द्यात, त्या निवडणुकामध्ये या कसबा बावड्यात गुण्यागोविंदानं सर्व समाज नांदत आहेत, त्या कसबा बावड्यात कुठेतरी जातीय तेढ निर्माण व्हावी म्हणून अशा काही आक्षेपार्ह पोस्ट केले गेले आहेत। त्या पोस्टची सखोल चौकशी व्हावी आणि या पोस्ट करणाऱ्यावर कारवाई व्हावी म्हणून आज कसबा बावडा ग्रामस्थ आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं आज आपण माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे आणि निश्चितपणानं या बाबतीत त्यांची ते नक्की कारवाई करतील अशी आम्हाला खात्री आहे। यावेळी संतोष पाटील, अनंत पाटील, युवराज उल्पे, रमेश उल्पे, सुभाष जाधव, रुपेश पाटील, मिलिंद पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते।